मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत। वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील चावी वाटप कार्यक्रम उद्या 14 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे। उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची रूपरेषा आणि पत्रिका न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहे। त्यात फडणवीस, शिंदे तर स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत यांचं नाव आहे। या कार्यक्रमात शेयवादाची लढाई रंगण्याची दाट शक्यता आहे, कारण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती आणि त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात हे काम सुरू झालं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे या कार्यक्रमात शेयवादाची लढाई रंगणार असल्याची शक्यता आहे। तर कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असेल आपण ते पाहतोय। व्यासपीठावर नेमकी ही आसन व्यवस्था कशी असणार आहे ते आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आपण पाहतो की येत्या 14 ऑगस्टला भारतात खूप मोठा कार्यक्रम आहे। वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो राज्य सरकारचे देखील एक खूप मोठा असा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि या प्रोजेक्टचा पहिला शुभारंभ जो आहे स्थानिक रहिवाशांना चाव्या देण्याचा तो 14 ऑगस्ट रोजी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। त्याचबरोबर स्थानिक प्रोटोकॉलनुसार म्हणजे राजशिष्टाचारानुसार स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण जे आहे राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे अधिकृतपणे। त्यामुळे स्थानिक जे आमदार आहेत वरळीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक खासदार अरविंद सावंत आहेत यांना देखील इथे निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि म्हाडाकडून तसं नियोजन जे आहे व्यासपीठावरती आसन व्यवस्थेमध्ये देखील करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो आसन व्यवस्थेमध्ये जे खासदारांची रांग आहे तिथे देखील खासदारांच्या रांगेमध्ये आपण पाहतो की अरविंद सावंत यांचं आसन व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। तर आमदारांची जी व्यवस्था आहे तिथे देखील आपण पाहतोय की आदित्य ठाकरे यांचं नाव जे आहे ते अधोरेखित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकाच व्यासपीठावरती आता राज्य सरकारचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षातील देखील प्रमुख नेते हे एकाच दिवशी दिसणार आहेत। खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावरती असतील आणि त्याच व्यासपीठावरती आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत हे देखील येणार असल्याची माहिती मिळते। प्रत्यक्षात आता काय परिस्थिती निर्माण होते हे आता पाहावं लागेल। ठीक आहे उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडे यांनी सातपूर शासकीय निवासस्थान सोडलेलं नाहीये। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं। असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे। हे घर सध्या वापरात नाहीये। गिरगाव चौपाटीजवळ NS पाटकर मार्गावर वीरभवन या 22 मजली इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाची सदनिका असल्याचं मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलंय। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडेंनी घर न सोडल्यामुळे छगन भुजबळ अजूनही सातपुडा बंगल्यासाठी प्रतीक्षेत आहे। मंत्रिपद गेल्यानंतरही धनंजय मुंडे सरकारी बंगला कधी सोडणार ही चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे। प्रत्येक आमदाराला जर आपण बघितलं तर तिथं आमदार निवास दिला जातो। तिथे सत्तेत आहे त्यांना आमदार निवास मिळू शकतो। आमदार निवास जर मिळत नसेल तर त्यांना एक भत्ता दिला जातो हॉटेलमध्ये राहण्याचा। हे 2 पर्याय आहेत ना। मग कारण देत असताना असं कारण द्या जे लोक एक्सेप्ट करतील, पण तुम्ही असं काहीतरी फालतू कारण देतात ते लोकांना एक त्या ठिकाणी कळणार नाही। त्यामुळे उगाच दिशाभूल करण्यापेक्षा कुठेतरी नैतिकता दाखवत बंगला खाली करून जो कोणी नेता असेल नाहीतर मंत्री असेल त्यांच्या जागेवर झालेला त्याला तिथं राहण्याची संधी द्यावी। पण बघूया आता त्यांचे नेते त्या बाबतीत काय करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे। राज्यातील गणेशोत्सव, प्रशासनाच्या उपाययोजना आणि इतर बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे। तर पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित असतील। सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पुढची बातमी, मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे जोपर्यंत बुजवत नाही तोपर्यंत मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी कुणीही पैसे भरू नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा आपण आजही जल्लोषात कायम ठेवली आहे।
महापालिका देखील सतत आपल्याकडे होती आणि यापुढे देखील ती आपल्याकडेच राहणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत आज सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरील तुमची ताकद आजही माझ्याबरोबर कायम आहे असंही उद्धव ठाकरे म्हटलेत. तर आता मंडळांची पळवापळवी सुरू झाली आहे. पळवण्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत असं म्हणत ठाकरेंनी जोरदार निशाणा साधलाय. मुंबई गोवा रस्ता होतोय, त्याच्यावरती खड्डे पडले, त्याच्यात ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये हाडं खिळखिळे होतात. पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर 15,000 रुपये दंड. मग आज मी जाहीर करतोय, मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत त्या प्रत्येक खड्ड्यावरती सरकारला दंड लावा दंड. सरकार जा, मोजा खड्डे मोजा आणि सरकारला दंड लावा. पण ते रस्ते जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडपासाठी खणलेल्या खड्ड्याचा 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही, हे मी आज जाहीर करतोय. जा सांगा मुख्यमंत्र्यांना की आम्ही 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही. पहिले ते खड्डे बुजवा पहिला, नाही तर त्या खड्ड्याचा 15,000 रुपये 2,000 रुपये काय दंड असेल तो सरकारने भरावा. सरकार म्हणजे कोण? आपलेच पैसे देणार, त्यांच्या खिशातने जात नाही, कारण मंत्री बोलतायत आपल्या बापाचा पैसा आहे. अरे तुमचा बाप जनता आहे, त्या जनतेचा पैसा आहे, त्या जनतेचा पैसा आहे. तो असं तुम्ही वाटेल तसं लुटाल आणि पुन्हा उद्या उत्सवावरती आमच्याच उत्सवावरती बंधनं आणाल तर आम्ही सहन करणार नाही. आम्ही ती तोडून टाकू, हे मी आज जाहीर करतोय. काय करायचं ते करा. कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे. मराठी एकीकरण समिती आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी दिली नसून कार्यकर्त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्यासमोर असलेल्या जैन मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आलेत. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आलेली आहे. कोर्टाने सुद्धा निर्णय दिला आहे ना. मग कोर्टाने जर निर्णय तिथं दिला असेल तर आज तुम्हाला आंदोलन करायचं काय कारण आहे? फक्त तिथं विषय एवढाच आहे की जैन समाजाचं म्हणणं आहे की जे कबूतर मरत आहेत त्यांना मरून देऊ नका, त्याला पर्याय करा. आणि जे आरोग्याच्या अनुषंगाने जी भूमिका काही लोक घेतात ती पण तिथं बरोबर आहे. पण मद्य काढून सगळ्यांना विश्वासात घेऊन योग्य असा निर्णय घ्या, एवढीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. कारण आरोग्यही महत्त्वाचं आहे आणि परंपराही आणि प्रथासुद्धा महत्त्वाची. त्यामुळे एकत्र बसवा आणि हा विषय मार्गी लावा. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे, आंदोलन करण्याच्या तयारीत आहे, मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे. काय सध्याचे अपडेट्स? खरं तर मराठी एकीकरण समितीने सुद्धा आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्धार केलेला होता. त्या पद्धतीच्या नोटिसा सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना या पाठवण्यात आलेल्या आहेत. तरी देखील आपले मनसुबे स्पष्ट असल्याचं त्यांनी वारंवार म्हटलेलं आहे. आणि यातनंच दादर परिसर, दादर कबूतरखाना परिसर आणि त्याचबरोबर दादर स्टेशन परिसरामध्ये पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त सुद्धा आपल्याला लावण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. बॅरिकेटिंग्स हे संपूर्ण रस्त्यावरती करण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर जैन समुदाय आक्रमक झालेला होता, तशाच पद्धतीचा विरोध आज होणं अपेक्षित आहे. परंतु या संपूर्ण आंदोलनामध्ये किती मोठ्या संख्येनं लोक सहभागी होत आहेत हेही बघणं महत्त्वाचं आहे. समोर आपण बघतोय की दंगल नियंत्रण पथकाचं एक तुकडी जी आहे ती इथे तैनात करण्यात आलेली आहे. समोर जैन मंदिर आहे आणि या जैन मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा निळ्या गाड्या ज्या असतात, पोलीस व्हॅन ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. अजूनही या मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले नाहीत, परंतु जे जैन देरासरचा मुख्य प्रवेशद्वार आहे ते संपूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. कोणालाही तिथे प्रवेश दिला जात नाही आणि पोलिसांकडनं जादा सुरक्षासुद्धा त्या भागामध्ये देण्यात आलेली आहे. ज्या प्रकारचा विरोध गेल्या काही दिवसांमध्ये कबूतरखान्यांच्या बाबतीत पाहायला मिळत होता, त्यामध्ये धार्मिक तेढ, सामाजिक तेढ सुद्धा निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे आज मराठी एकीकरण समितीकडनं या संपूर्ण प्रकरणाला विरोध कसा केला जातो आणि जर हे लोक या ठिकाणी आले तर मग त्यावेळेची परिस्थिती नेमकी कशी असेल हे बघणं महत्त्वाचं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या संपूर्ण चर्चेमध्ये आणखीन एक मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे जैन समुदायानं ज्या वेळेला अशा पद्धतीनं थेट आक्रमक भूमिका घेतलेली होती, हा कबूतरखाना पाडण्याचं काम केलेलं होतं, त्यावेळेला त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई पालिका प्रशासनाकडनं किंवा पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेली नव्हती.
परंतु आज मात्र आपण बघितलं तर त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तरी देखील आपले मनसुबे स्पष्ट असल्याचं या सर्व मराठी एकीकरण कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. मराठी एकीकरण समिती आता नेमकी काय भूमिका घेणार, मैदानात उतरणार का, हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आणि जर ते मैदानात उतरले तर त्यांच्यावरती कारवाई केली जाते का, हेही तितकंच चर्चेमध्ये राहणार आहे. बरं सुस्मिता, मराठी एकीकरण समितीच्या वतीनं मनसेसोबत काही संपर्क करण्यात आलेला आहे का? मनसे देखील यामध्ये सहभागी होणार आहे का? खरं तर मराठी एकीकरण समितीनं या संपूर्ण आंदोलनाला एक धार्मिक विषय न बनवता आरोग्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी पुढे यायला हवं. कुठेतरी कोर्टाच्या नियमांचं अवलंबन होणं गरजेचं आहे. कोर्टाचे नियम डावलले जाऊ नये याकरता सुद्धा प्रयत्न करावे, अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली. मनसेच्या नेत्यांशी आपण संपर्क साधला, त्यांना कोणत्याही पद्धतीचं निमंत्रण मराठी एकीकरण समितीनं दिलेलं नाही. ज्यांना मराठीविषयी प्रेम आहे त्यांनी आमच्यासोबत यावं, अशा पद्धतीची हाक एकीकरण समितीच्या वतीनं देण्यात आलेली होती. त्यामुळे आजच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये राजकीय पक्षांपेक्षाही मराठी लोक हे सर्वाधिक असतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येते आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर राजकीय पक्षांचा हस्तक्षेप ना जैन समुदायाकडनं झाला ना मराठी एकीकरण समितीकडनं होणार आहे. कारण कुठेतरी धार्मिक तेढ, सामाजिक तेढ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मराठी एकीकरण समितीनं या संपूर्ण आंदोलनाला अराजकीय करण्याचं जरी म्हटलेलं असलं तरीसुद्धा शांतताप्रिय कबूतर हे आता राजकीय वादाचं, राजकीय मनसुब्यांचं आणि राजकीय भूमिकेचं केंद्र बनत चाललेत आणि त्याचीच प्रचिती आज आपल्याला दादर परिसरामध्ये येणार आहे. काही वेळातच हे सगळे जे कार्यकर्ते आहेत या संपूर्ण परिसरामध्ये जमा होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. ठीक आहे सुस्मिता, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी, कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती आपला अहवाल कोर्टात सादर करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरांना अन्न पाणी देण्यावरील बंदी कायम ठेवलेली आहे आणि न्यायालयानं नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देताना कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोर्ट आता डॉक्टरांच्या अहवालानंतर काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता पुढची बातमी, 15 ऑगस्टला मांस विक्री बंदीचा आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं सर्वात आधी काढला आणि यानंतर आता राज्यातील आणखी काही महापालिकांनी देखील मांस विक्रीवर 15 ऑगस्टला बंदी घातलेली आहे. मालेगाव, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या पालिकांनी देखील मांस विक्रीवर बंदी घातलेली आहे आणि या निर्णयाला खाटीक समाजाकडून विरोध होऊ लागलाय. त्याचसोबत विरोधकांनी देखील महापालिकेच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. स्वातंत्र्यदिनीच खाण्याचं स्वातंत्र्य हिरावणार का, असा खडा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. तर जितेंद्र आव्हाडांनी तर कल्याणमध्ये चिकन मटण पार्टी करण्याचा इशाराच महापालिकेला दिलाय. यानी आज़ादी का दिन है, अपने देश काफी रहनुमा ने उसको कुर्बानी दी है, अपना फर्ज है क्या वो कटाई बंद रखना चाहिए क्योंकि ये परंपरा चलती आ रही है, इसको निभाना चाहिए. हिंदुस्तान आज़ाद हुआ, उन्होंने कुर्बानी दी है, देश के लिए लड़े, कटे मिटे, देश के लिए करते, सबको आज़ादी है, यौम आज़ादी का दिन है, कोई चीज़ को काटना नहीं चाहिए. सही बात है, करना चाहिए बंद, एक दिन देना चाहिए उसके लिए बंद रख के. ठीक है ना, उन्होंने अपने देश के लिए सब कुछ किए हैं तो बंद रखना चाहिए मेरे हिसाब से. दुकान वालों को भी पब्लिक ऑब्जेक्शन उठाएगी, अगर घर जाके उसे काट के खाते हैं तो चलेगा. मतलब दुकान पर काटना नहीं चाहिए, घर जाकर काटना. हाँ, ये पब्लिक इश्यू हो जाएगा, दुकान में काटेंगे तो. चिकन मटण बंदीवरून वाद पेटला असताना भाजपनं भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर निशाणा साधलेला आहे. 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारनं घेतलेला नसून 12 मे 1988 मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि काँग्रेस सत्तेत असताना घेतलेला निर्णय आहे. त्यानंतर महिनाभरातच शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून हा 15 ऑगस्टचा कत्तलखाने बंदचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हटलेत. त्यामुळे महायुती सरकारवर आगपाखड करणारे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड हे 15 ऑगस्ट कत्तलखाना बंदीसाठी शरद पवारांचा विरोध करणार का, आणि त्यांना जाब विचारणार का, असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये
तर खरं तर उपाध्यांच्या या टीकेला राऊतांनीही प्रत्युत्तर दिलंय. ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय 1988 मध्ये काँग्रेस सरकार होतं. 12 मेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या दिवशी निघालेला हा GR आहे. 7 दिवस त्यावेळी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये 15 ऑगस्ट रोजचा एक दिवस आहे. त्यानंतर महिनाभरात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला, तो शरद पवार मुख्यमंत्री असताना. मग आत्ता या निर्णयावरती आगपाकड करायचं कारण काय, जो महायुती सरकारने घेतलाच नाही. एक लक्षात घ्यावं, शरद पवार मुख्यमंत्री पदी राहून किती काळ लोटला. शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले फडणवीस साहेबांना माहिती आहे का? सांगा ना तुम्ही. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे 25-30 वर्षापूर्वी, त्याच्या आधी पवार साहेब होते. तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय? तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का? शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहीत नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल. असं काही घडलेलं नाही. हे थोतांड आहे. महायुती सरकारवरती आगपाकड करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही माझा प्रश्न आहे की या निर्णयाची पहिली अंमलबजावणी त्यांचे नेते शरद पवार यांनी केली होती मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये. त्या निर्णयाबद्दल शरद पवार यांचा निषेध करणार का? शरद पवार यांना जाब विचारणार का? शरद पवार यांना या निर्णयाबद्दल विरोध करणार का? 15 ऑगस्टला हा काय, हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. हा धार्मिक उत्सव नाही आहे. हा शौर्याचा दिवस आहे. लक्षात घ्या, हा शौर्य दिवस आहे. या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे. आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही आहे. दरम्यान महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष कृपाल तुमाणे यांनी मांस विक्री बंदीचं समर्थन केलेलं आहे. मात्र वर्षभरात इतर सणांच्या वेळेस असे 20 ते 25 दिवस कत्तलखाने बंद असल्यानं त्याचा परिणाम रोजगाराला बसत असल्याची चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. माझी ती पण मागणी आहे की जर तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये सर्व मिळतं, कोणत्याही हॉटेलमध्ये 3 स्टार हॉटेलमध्ये जा, साध्या हॉटेलमध्ये जा, काय होते 14 तारखेला खरेदी करतात, 15 तारखेला सर्व करतात. जर असं असेल तर मग सर्व पण करू द्या.